प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अनेक विषयांवरची पुस्तकं लिहिली. त्यांच्या गद्य 25 आणि विषादयोग या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. नाडकर्णी यांनी रंग माझा वेगळा तसंच असेच आम्ही सारे ही व्यावसायिक नाटकं देखील लिहिली. त्यांच्या मयसभा या नाटकाला उत्कृष्ट लेखन पुरस्कार मिळाला. त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेची स्थापना केली. तिथे 70हून अधिक मानसिक आरोग्य व्यावसायिक एकाच छताखाली काम करतात. हे व्यावसायिक व्यक्तींची काळजी घेण्याव्यतिरिक्त अनेक आधार गट, सतत चालणारे शैक्षणिक प्रकल्प आणि एका संपूर्ण दृकश्राव्य युनिटपासून ते मैत्र या टेलिफोनिक हेल्पलाईनपर्यंतच्या सेवा पुरवतात. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये जिज्ञासा, वेध, दिशा आणि सुसंवाद यासारखे अनोखे उपक्रम आयोजित केले जातात. हजारो विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमांना उपस्थित राहत होते आणि प्रशिक्षित स्थानिक स्वयंसेवक गट त्यांचं आयोजन करत. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे पुण्यातील मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्र देखील चालवत होते. याचा देखील राज्यातील अनेक जणांना फायदा झाला. डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचाराला केवळ वैद्यकीय उपचारांच्या चौकटीत मर्यादित न ठेवता ते समाज जागृतीचं प्रभावी माध्यम बनवलं. मानसिक आरोग्याविषयी समाजाला असलेला संकोच दूर करून त्यांनी हजारो कुटुंबांना नवसंजीवनी दिली. IPH संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्य सेवेला लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हजारो विद्यार्थी, पालक आणि स्वयंसेवकांना त्यांनी प्रेरित केलं. पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या स्थापनेपासून त्यांनी व्यसनमुक्त समाजासाठी आयुष्यभर योगदान दिलं. साहित्य, मानसशास्त्र, समाजकारण आणि माणुसकी यांचा सुरेख संगम म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक अभ्यासू, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व गमावलं असल्याचं उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आनंद नाडकर्णी यांचा पार्थिव शरीर आज ठाणे शहरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, त्याचप्रमाणे इतरही मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.